मुंबईमध्ये असा एक आगळा वेगळा रिक्षावाला आहे ज्याची रिक्षा आणि तो दोघांचा सुद्धा खूप बोलबाला आहे। त्याची रिक्षा म्हणजे खरं तर एक रिक्षाच नाहीये, तर ते 4 चाकांवरचं 3 चाकांवरचं चालतं फिरतं घर आहे। आरशापासून ते मोबाईल चार्जर पर्यंत, अगदी लँडलाईन फोन पासून ते बऱ्याचशा गोष्टींपर्यंत अगदी फ्री वायफाय देणं, अशा सगळ्या सोयी सुविधा तो ग्राहकांना पुरवतो। मैं हूँ घोड़ा ये है गाड़ी, मेरी रिक्शा सबसे निराली हो, ना गोरी है ना ये काली, ओ हो, घर तक पहुँचा देने वाली। रिक्षामध्ये लँडलाईन फोन बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? मलाही असंच वाटलं होतं पहिल्यांदा जेव्हा मी या रिक्षात बसले। पण नुसतं लँडलाईनच नाही बरं का, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या रिक्षात बसल्यावर एक वेगळा अनुभव तर देतात, पण आश्चर्याचा धक्काही देतात। खरं तर मुंबईकरांच्या मनात मुंबईच्या रिक्षावाल्यांची इमेज म्हणजे जवळची भाडी नाकारणारा आणि उद्धटपणे बोलणारा अशी आहे। पण या रिक्षात बसतात मात्र एक वेगळा अनुभव मिळतो आणि म्हणूनच या इथे बसणाऱ्या प्रत्येकाला वाटतं खरंच हा मुंबईचा रिक्षावाला आहे का? मेरी रिक्शा सबसे निराली हो ना। अहो काय नाही आहे या रिक्षामध्ये। संदीप बच्चे यांनी आपली रिक्षा म्हणजे जणू 3 चाकांवरचं घरच बनवलंय, कारण घरात असलेली प्रत्येक गोष्ट या रिक्षामध्ये आहे। सर्वप्रथम जेव्हा आम्हाला कस्टमर हात करतो ना, तर आम्ही आमच्या चेहऱ्यावर स्माईल आणतो आणि त्याला वेलकम बोलतो। नंतर आत बसल्यावर तो शॉक होतो, अरे बापरे बोलतो काय काय गाडीमध्ये। मग मी त्याला इंट्रोड्यूस करतो की सर तुम्हाला काय हवंय, गाणी ऐकायची आहेत, पिक्चर बघायचा आहे, सर तुम्हाला कॉफी प्यायची आहे का, तुम्हाला चॉकलेट्स हवे का, मागे चॉकलेट आहे, टिश्यू पेपर आहे, मोबाईल चार्जर पाहिजे का, फोन करायचा आहे, सर मी त्याला इंट्रोड्यूस करत राहतो। त्यामुळे त्याला असं वाटतं की तू त्याच्या घरात बसलाय किंवा ऑफिसमध्येच बसलाय, त्यामुळे त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला असतो आणि हे चांगलं शाबासकीची थाप मिळाल्यामुळे आणखी कॉन्फिडन्स जातो आपल्याला मेहनत करायला। तुमच्या मोबाईलचा बॅलन्स संपला तर फोन आहे, चार्जिंग संपलं तर चार्जर आहे, इतकंच काय इंटरनेट डेटा संपला तर फ्री वायफाय आहे। आजकाल प्रत्येक एरियामध्ये ना प्रत्येक जण आपापलं श्रेय लाटण्यासाठी आपापले बॅनर लावतात, आम्ही आणि वायफाय मी देतो करून, असं बरेच वेळा पाहिलं मी असं। मग मी असा विचार केला, आपण जर आपल्या गाडीत वायफाय सर्व्हिस कस्टमरला दिली तर याचं श्रेय कोणाला, फक्त आपल्यालाच भेटणार। त्यामुळे मी टाटाचा वायफाय आणि टाटाचा STD फोन लावला आहे। तर मला असं परवडतं कारण की मला जे काय मंथली बिल येतं त्याच्यामध्ये मला ते डिस्काउंट येतं 100 ते 150 रुपये, त्यामुळे मला परवडून जातं। संदीप यांच्या रिक्षामध्ये सर्वधर्म समभावही दिसतो, कारण गणरायांच्या बाजूलाच गुरु नानकही आहेत, मुस्लिम धर्मियांसाठी अल्लाहही आहेत, शिवाय सबका मालिक एक साई बाबाही आहेत। पण एक माणूस असा आहे जो संदीपसाठी कधी काळी देवासारखा धावून आला होता। माझ्या आईला ज्यावेळेला आजारपण होतं 2002ला, त्यावेळेला मला कोणीच मदतीसाठी उभं नाही राहिलं। एकच माणूस होता जो होता संजय दत्त। त्याने मला त्यावेळेला जी अमाऊंट दिली त्या अमाऊंटने माझी आई तर बरी किंवा ऑपरेशन नाही झालं किंवा बरी होणार नाही झाली, पण ती अमाऊंटसाठी मला मेडिसिनसाठी चांगली हेल्प झाली। तर त्यामुळे मी संजय दत्तला खूप मानतो, माझ्या मोठ्या भावासारखा मी त्याला मानतो। आणि मग त्यासाठी मी अशी मन्नत केली आहे की जोपर्यंत संजय दत्त संपूर्ण आपली सजा कापून बाहेर येत नाही तोपर्यंत मी चप्पल नाही घातला। मागील 2.5 वर्षापासून मी चप्पल नाही घातली आहे। आताच 29 जुलैला त्यांचा वाढदिवस गेला, मी अख्ख्या दिवस खार बांद्रा सांताक्रूजमध्ये फ्री सर्व्हिस दिली। गाडीला गुलाब लावले, गाडीला फूल लावले, फुगे लावले, संजय दत्तचा माझा बॅनर लावला, नो भाईगिरी ओनली गांधीगिरी, हॅपी बर्थडे भाई। या रिक्षातली वचनं गोळा केली तर अमूल्य सुविचारांचा एक छोटेखानी ग्रंथच तयार होईल। जीना यहाँ मरना यहाँ, मुंबई की बिना जाना कहा, बस दुआ में याद रखना, आई एम प्राउड टू बी इंडियन, सेव गर्ल चाइल्ड फर्स्ट, इत्यादी इत्यादी इत्यादी। शिवाय एक सूचनाही आहे, माझ्या रिक्षामध्ये फक्त टॉयलेट नाही आहे, बिकॉज नॉट पॉसिबल ना। बऱ्याच वेळा कस्टमर विचारतात टीव्ही लावली, टेलिफोन लावला, मोबाईल चार्जर, रिचार्ज, वायफाय, चॉकलेट, कॉफी, अरे पण आपने टॉयलेट क्यों नाही बनाया। आता अशा वेळी झाला जेंट्सचा प्रश्न विचारत होते, पण कॉलेजची मुली पण मस्ती करायची, अरे अंकल टॉयलेट क्यों नाही लगा। मग मी एका गाडीच्या एका कोणावर लिहिले की टॉयलेट इज नॉट अवेलेबल, त्यामुळे मला पण विचारत नाही आता। बरं तुम्हाला बातम्या वाचायला वेळ मिळाला नसेल तर इथं रोजचे इंग्रजी आणि मराठी पेपर आहेत, रोजचे मार्केट अपडेट्स आहेत, पाण्याची बाटली आहे, प्रथमोपचार आहे, इतकंच काय अग्निरोधक यंत्रणाही आहे। शिवाय थोडी तरतरी हवी असेल तर फक्कड चहा देखील। पण या झाल्या भौतिक गोष्टी, सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे संदीप यांच्यातला सजगपणा।
31 डिसेंबर शेवटचा अखेर असतो वर्षाचा, संजय दत्तचा बड्डे, महिला दिनी, HIV एड्स दिन जो एक दिवस जो 1 डिसेंबर जागतिक डे असतो, तर त्यावेळेला मी लाल रिबीन बांधतो खांद्यावर. आणि असे जे मी ठराविक दिवस बोललो त्यावेळेला मी फ्री सर्व्हिस देतो मुंबईकरांसाठी. आणि असं आहे की दर रविवारी माझ्याकडे जी काय फुलाची बाकडी मी जमा करतो, तर त्याच्यातनं मी कॅन्सर पेशंट म्हणा, ओल्ड एज होममध्ये असं जाऊन बिस्किटं करतो. मग ती 100 रुपयाची असू किंवा 200 रुपयाची असू, आठवड्याला 15 दिवसाला जसं माझ्याकडे इन्कम आहे तसं माझ्या धंद्यातनं मी थोडी सेवा करतो. एकदा किक मारली की रस्त्यावर जणू संदीप यांचंच राज्य असतं. म्हणून त्या किकवरही लिहिलंय, हर बार अपनी सरकार. एक कार्यशाळा घेतली गेली कल्याण ठाण्याच्या रिक्षावाल्यांसाठी की संदीप बच्चे तुम्ही काहीतरी येऊन यांना शिकवा, आजकाल थोडी मुजरी वाढली आहे किंवा थोडे प्रॉब्लेम्स आहेत रिक्षावाल्यांचे पब्लिकचे. तर त्याच्यावर मी त्यांना भाष्य केलं की कसं कस्टमरवर वागावं. भाडं रिफ्यूज करता पण त्याची एक पद्धत असते, जर आपण प्रेमाने बोललं तर ते पण ऐकतात. आणि मग तसं आम्ही एक स्पीच केलं. 7 स्टार सर्व्हिस देणाऱ्या रिक्षावाल्याची ही 3 चाकं म्हणजे चालतं बोलतं घर आहे, ज्यात तुम्हाला उपयोगी पडणारी प्रत्येक वस्तू आहे. हा मुन्नाभाई SSC खिशाने गरीब असेलही पण मनाने तितकाच श्रीमंत आहे. त्याच्याच या चाकावरच्या घरातल्या आरशामध्ये आम्ही आमचा चेहरा पाहिला, जो कृत्रिम वाटला, कारण त्या आरशामागचं जग अस्सल होतं. स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. घर तक पहुंचा देने वाली